तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करत असतो। जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण संक्रांतीचा सण साजरा करतो। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मकर संक्रांती कधी आहे, मकर संक्रांती यावर्षी कशावर आली आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं काय करू नये, मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे, मकर संक्रांतीचं धार्मिक महत्त्व काय आहे आणि मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या गोड गोड बोला यामागील शास्त्रीय कारण काय आहे, मकर संक्रांतीमध्ये काय दान करावं, मकर संक्रांतीला काळ्या रंगाचं महत्त्व काय आहे आणि मकर संक्रांतीला पारंपरिक हलव्याचे दागिने का तयार केले जातात। नमस्कार, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे नमो संभव आम्ही या चॅनलमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये तिळगुळ घ्या गोड गोड बोला लिहायला विसरू नका। मकर संक्रांतीचा हा सण पूर्ण भारतभर साजरा केला जातो। मकर संक्रांती संपूर्ण भारतात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरी केली जाते। पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो। सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या 14व्या किंवा 15व्या दिवशी येतो। या दिवशी सूर्य हा धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो। तामिळनाडूमध्ये या सणाला पोंगल म्हणून साजरा केला जातो, तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशात त्याला फक्त संक्रांती म्हणतात। मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात। या दिवशी उत्तरायण सुरू होते। उत्तरायण म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण थोडासा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि दक्षिणायन म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण थोडासा दक्षिणेकडे झुकलेला जाणवतो। यावर्षी मकर संक्रांत कधी आहे ते आपण बघणारच आहोत, पण त्यापूर्वी आपण हे बघूया की मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे। या दिवशी जप, तप, दान, स्नान, श्राद्ध, तर्पण आदी धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे। या प्रसंगी दिलेले दान शतपटीने वाढते आणि त्याचे फळ मिळते अशी श्रद्धा आहे। या दिवशी शुद्ध तुपाने घोंगडी दान केल्याने मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करणे आणि गंगेच्या तीरावर दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। या सणाला तीर्थराज, प्रयाग आणि गंगासागर सारख्या स्नानाला महास्नान असे नाव देण्यात आले आहे। सामान्यतः सूर्य व राशीवर प्रभाव टाकतो, परंतु सूर्याचा कर्क आणि मकर राशीत प्रवेश धार्मिक दृष्टिकोनातून खूप फलदायी आहे। ही प्रवेश किंवा संक्रमण प्रक्रिया 6 महिन्यांच्या अंतराने होत असते। भारत देश उत्तर गोलार्धात स्थित आहे। सामान्यतः भारतीय पंचांगात पद्धतीच्या सर्व तारखा चंद्राच्या गतीच्या आधारावर ठरतात, परंतु मकर संक्रांती ही सूर्याच्या गतीनुसार ठरते। आपले मराठी नवीन वर्ष पाडव्यापासून जरी सुरू होत असले तरी इंग्रजी कॅलेंडरलाही आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे। यावर्षी मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाणार आहे। ज्योतिषतज्ञांच्या मते ग्रहाचा राजा सूर्य 14 जानेवारी 2024 मध्ये मध्यरात्री 2:42 मकर राशीत प्रवेश करेल। 15 जानेवारीला उदय तिथी येत आहे, त्यामुळे 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांत साजरी केली जाईल। आपण मकर संक्रांतीचा सण हा उदय तिथीला साजरा करत असतो। सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 15 जानेवारीला असणार आहे। यावर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल, म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन घोडा आणि उपवाहन सिंहीण असेल। आणि 15 तारखेला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल आहे, म्हणजे आपण दिवसभर कधीही आपले वाण देऊ शकतो। मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडे पूजनालाही फार महत्त्व आहे। काही भागामध्ये त्याला खण देखील म्हणतात। यावर्षी संक्रांतीचे वाहन हे घोडा आहे आणि उपवाहन हे सिंहीण असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे। इतर देशाचे संबंध दृढ होतील। ही संक्रांत विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी शुभ राहील, पण इतर काही लोकांमध्ये भीती वाढू शकते। यावर्षी अन्नधान्य वाढेल आणि महागाई नियंत्रणात येईल आणि वस्तूच्या किमतीही सामान्य राहतील। धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी गायत्री मातेच्या उपासनेसाठी हा चांगला काळ आहे। ज्योतिषांनी सांगितले की मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असे म्हणतात। सनातन धर्मात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे। या दिवसापासून सूर्याची उत्तरायण सुरू होते आणि देवांची प्राप्तकाळ सुरू होतो। सत्यव्रत भीष्मांनीही बाणाच्या शयेवर राहून मकर संक्रांतीची वाट पाहिली होती। उत्तरायण झालेल्या सूर्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर मोक्ष मिळवण्याची शक्यता वाढते। या दिवसापासून प्रयागमध्ये कल्पाभासही सुरू होतो। जर कुणावरती अशुभ ग्रहाचा प्रभाव असेल तर तीळ, गुळ आणि कपडे दान करावे असे ज्योतिष सांगतात। गरीब आणि असहाय्य लोकांना सुद्धा तुम्ही उबदार कपडे दान करू शकता आणि तुमच्या पदरात त्यांचं पुण्यच पडणार आहे। या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते, म्हणजे स्त्रियांनी लाल आणि पिवळे कपडे या महिन्यामध्ये परिधान करणे शुभ मानले जाते, त्यामुळे आपले सौभाग्य वाढते। दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गुळ आणि लाल चंदन अर्पण केल्याने पद आणि मान वाढतो आणि शरीरात सकारात्मक शक्तीचा विकास होतो। यासोबतच आध्यात्मिक शक्तीचाही विकास होतो। आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्याचे स्वतःचे असं महत्त्व आहे। पौष महिना हा हिंदू कॅलेंडरनुसार 10वा महिना आहे। मकर संक्रांतीचा सणही याच महिन्यात साजरा केला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी
चंद्र पुष्प नक्षत्रात राहतो, त्यामुळे थंडी वाढल्याने या महिन्याला पौष महिना असेही म्हणतात. हा महिना भगवान सूर्य आणि विष्णूच्या उपासनेसाठी शुभ आहे. पौष महिन्यात सूर्याची उपासना केल्याने आयुर्मान आणि सामर्थ्य तर वाढतेच, पण आरोग्यही सुधारते. आणि या महिन्यात सूर्याची उपासना केल्याने सूर्याच्या उपासनेचे महत्त्व अनेक पटीने वाढते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगाजीने भागीरथीच्या मागे जाऊन कपिल मुनीच्या आश्रमातून जाणाऱ्या समुद्राला भेट दिली होती. मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं आपण का म्हणतो, यामागील काही शास्त्रीय कारणे आहेत. तीळ आणि गुळ हे उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थाची गरज असते. यामुळे तिळगुळ बनवतात आणि खातात. शिवाय या सणानिमित्ताने कटू आठवणी विसरून गोडवा भरण्याचाही प्रयत्न केला जातो. तिळगुळ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगले असतात, त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये तिळगुळ खाणे चांगले असते. म्हणून आपण संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणत असतो आणि तिळगुळ खात असतो. महिला काळ्या रंगाचे कपडे घालून हळदी कुंकाचा समारंभ आयोजित करतात. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभ आयोजित केला जातो. या दिवशी सुवासिनींना वाण घेण्यासाठी बोलावलं जातं. या सणाला काळा रंग घालण्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत, ते म्हणजे हिवाळा. तसं तर सणासुदीला काळा रंग वर्ज्य केला जातो. आपल्याकडे सणासुदीला काळा रंग घालत नाहीत, परंतु मकर संक्रांतीला हिवाळ्यामध्ये येत असल्याने हा काळा रंग उपदा असतो आणि हिवाळ्यामध्ये आपण जर का काळा रंग घातलं तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊब टिकून राहते. म्हणून मकर संक्रांतीला काळा रंग वापरतात. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि काळे कपडे परिधान करण्याची म्हणून संक्रांतीला पद्धत आहे. मकर संक्रांतीला या सणाला हलव्याचे दागिने तयार करण्याची पद्धत आहे. हे दागिने नव्या नवरीसाठी तसेच लहान मुलांचे बोरनान असल्याने त्यांच्यासाठी तयार केले जाते. काळ्या कपड्यावर हलव्याचे दागिने शोभून दिसतात. या सणाला घरात आलेल्या नव्या सुनेचं अथवा जावयाचं आणि लहान बाळाचं हलव्याचे दागिने घालून कौतुक केले जाते. जन्मभर संसारातील गोडवा वाढवा म्हणून लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला विवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालतात. लहान मुलांचंही बोरनान याच दरम्यान केलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीचंही खूप महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेव त्यांचा पुत्र शनी यांच्या घरी जातात. ज्योतिषशास्त्रामध्ये उडदाची डाळ शनिदेवाशी संबंधित मानली जाते. अशा स्थितीत या दिवशी उडीद डाळ खिचडी दान केल्याने सूर्यदेव आणि शनिदेव यांची कृपा प्राप्त होते. तसेच तांदूळ हा चंद्राचा, मिठाचा शुक्र, हळद हा गुरु, हिरव्या भाज्या बुध कारक मानले जातात. त्याचवेळी उष्णतेशी संबंधित मंगळाशी निगडीत आहेत. त्यामुळे मकर संक्रांती दिवशी खिचडी खाल्ल्याने कुंडलीतील सर्व प्रकारच्या ग्रहाची स्थिती सुधारते. आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणामुळे केली जाते. तसेच पतंगाचंही आहे. हिवाळ्यामध्ये थंडी खूप पडलेली असते आणि तेव्हा संक्रांत येते, त्यामुळे सर्दी खोकला झालेलाच असतो. म्हणजे बऱ्याच जणांना सर्दी खोकला झालेला असतो किंवा थंडीने त्रास होतो, त्यामुळे पतंग उडवण्याची प्रथा पडलेली आहे. सूर्यनारायण यांची किरणे आपल्या शरीरावर पडतील आणि आपले शरीर रोगमुक्त होईल, हा याचा मागचा उद्देश आहे. आणि या दिवसांमध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये सूर्याची किरणे आपल्या शरीराला सहन होतील असे असतात आणि त्याचा जास्त त्रासही होत नाही. मकर संक्रांतीच्या निमित्ताने भारताच्या विविध भागात, विशेषतः गुजरातमध्ये पतंग उडवण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान भास्कर म्हणजे सूर्यदेव त्यांचा मुलगा शनी यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्याने हा दिवस मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्यालाही खूप महत्त्व आहे. मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचा सण असेही म्हणतात. या दिवशी तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. तसेच तीळ, गुळ, खिचडी, फळे यांचे दान केल्यास राशीनुसार पुण्य प्राप्त होते. या दिवशी केलेल्या दानामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात असाही समज आहे. या प्रसंगी दिलेले दान शतपटीने वाढते आणि त्यांचे फळ मिळते अशी श्रद्धा आहे. या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्ष प्राप्ती होते. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचंही खूप महत्त्व आहे. मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे ज्यात काळा रंग आवर्जून वापरला जातो. या दिवशी सतत पतंग उडवण्याच्या शरीराला सूर्यप्रकाश मिळतो आणि आपले शरीर निरोगी राहते. एका मान्यतेनुसार त्रेतायुगात भगवान रामाने आपल्या भावासह आणि श्री हनुमान यांच्यासह मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवला होता. म्हणून तेव्हापासून ही परंपरा जगभरात प्रचलित आहे. प्राचीन भारतीय साहित्य आणि धार्मिक ग्रंथामध्ये पतंग उडवण्याचा प्रकार आढळतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल. धन्यवाद.